जय शिवराय मित्रांनो. तर आजचा दिवस, आज वार रविवार. आज शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक आज आले आम्ही घुमतारा किल्ल्यावरती आज संवर्धन मोहीम आहे, वृक्षारोपण करायचं आहे. आणि आजचं वातावरण पावसाचा जोर जास्त होता, परंतु आता पाऊस थांबलेला आहे. तर चाललो तर मोहिमेसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. भाऊंनी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले आणि मोहिमेसाठी लागणारे कोदल, फावडी, घमेली यांचेही पूजन केले. सर्वांच्या चेहऱ्यावरती एक उत्सवाचे वातावरण होतं आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही मोहिमेला सुरुवात करणार होतो. आपण सर्व उपस्थित सर्व शिवभक्त तसेच शिवराज प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त मुख्यत्वे आपण अनुभव केले. एक चांगल्या संकल्पनेतून आपण आज एकत्र आलो आहोत. खरं तर आजचा हा दिवस आपल्यासाठी खरं भाग्याचा दिवस आहे. कारण मागील 3-4 महिन्यापासून शिवक्रांती प्रतिष्ठानने संकल्प केला होता की आपल्या परिसरातून आपण किल्ल्यांचा विकास केला पाहिजे. सगळ्यात पहिला आधी की आपण ज्या दुर्गावरती दुर्ग संवर्धन करायला चाललो आहे त्या नियोजनामध्ये आधीपासून कितीतरी मोठा विचार घेऊन काही संस्था जीव तोडून काम करतात. तर आपण त्यांचा पहिला विचार करायला पाहिजे, कारण आपण आज नव्याने तिथे पहिल्यांदा चाललोय. पण त्यांचं वर्षानुवर्षांचं काही नियोजन असतं एखाद्या दुर्गावरचं, मध्ये पाण्याच्या टाक्यांचं असेल, छटाबंदीचं असेल किंवा संवर्धनाचं असेल. म्हणून आज आपल्यासोबत असणारी जी सह्याद्री प्रतिष्ठान जी संस्था आहे किंवा इतर ज्या काही संस्था इथे काम करत असतील, तर त्यांच्या नियमाला धरून किंवा त्यांच्या नियोजनामध्ये किंवा त्यांना जे योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण काम करणं जास्त सोयीचं. त्याला कारण आहे, कारण आपण एका भावनेपोटी जर एखाद्या दुर्गावरती गेलो आणि काहीतरी जाऊन उघडबागड केली आणि खोदकाम केलं तर त्या दुर्गाचा खूप मोठा नाश होतो. लक्षात ठेवा, दुर्ग संवर्धन ही एक शैली आहे, स्थापत्य शैली आहे. लक्षात ठेवा, त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांना जे नियोजन आज आपल्याला वाटेल त्या पद्धतीने आपण तिथपर्यंत ते काम करणार ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की या किल्ल्याचं, कारण इतिहासातल्या कागदपत्रामध्ये घुमतारा हे नावच नाही. त्या किल्ल्यावरती जाणारे जे पर्यटक लोक होते हे रस्ता चुकायचे तेव्हा त्याला नाव पडलं गुमतारा, कारण ते हरवायचे. याचं नाव कागदपत्रामध्ये गोतारा असं सांगतात. लक्षात ठेवा, याचं राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ साहेबांचा, महासाहेब जिजाऊ साहेबांचा, महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वैष्णित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सरजा रणधुरंदर महातेजस्वी महापराक्रमी चारित्र्य संपन्न बुद्धिनिष्ठ मुघल विध्वंसक अष्टभाषा जाणकार धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. मित्रांनो, सर्व आपले मावळे जमलेले लोक झाडे घेऊन चाललो आता आपण. 120 झाडे, 120. हे भाऊनी संभाजी महाराजांची गारच खूप भारी दिली आहे का. तेव्हा पावडा पण आपले मावले आहेत बघा. सर्वजण आता रेडी झालेत. वृक्षारोपण करायचं आहे आपल्याला आणि वातावरण साफ झालेले, पावसाची आपल्याला साथ भेटते. वरती गाड्यावर आपण नक्कीच प्रयत्न करू. छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महादेव महादेव धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी स्टार्टिंग पासूनच आपल्याला पाणी लागलेलं आहे. गावातून बघा एक नवी वेगळीच नदी वाहते पूर्णपणे. तर मित्रांनो, आपण जेव्हा मोहिली गावातून येतोय तेव्हा हा रस्ता इथे पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीपासून इथं पुढे जायला रस्ता आहे, सर्व कॉन्क्रीटचा रस्ता आहे. तर इतर वेळेस आपण दुगारपाटा गावातून जातो. आज पहिल्यांदाच मोहिली गावातून आलो आहे. ह्या टाकीजवळून आपल्याला राईट मारून हा कॉन्क्रीटच्या रस्त्याला जायचं आहे. पुढं समोर बघाल तर आपल्याला घुमतारा किल्ला दिसतोय. धुक्याच्या चादरीमध्ये लपलेला आपला भिवंडी तालुक्यातील एकमेव असं घुमतारा किल्ला आणि समोरचं परिसर आपण बघू शकता. मित्रांनो, आजच्या दिवसाची आपली टीम बघा ही घुमतारा संवर्धनच्यासाठी आपली टीम आलेले, सर्वजण आपले मावले. शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी हर हर तर इथं वडाचं झाड आहे. वडाच्या झाडापासून सरळ जायचं आहे आपल्याला. हा रस्ता नाही आहे. पुन्हा समोरचा व्ह्यू बघा आपला. हा जो मधला डोंगर दिसतो ना, तोच आपला घुमतारा किल्ला आहे. धुक्याच्या आड लपलेला आहे. इथून येतोय तेव्हा आता इथून मेन चढाई चालू होते. हलकासा पॅच आहे. मित्रांनो, आता पहिला टप्पा मी पार केला आहे. अजून 2 टप्पे आहेत. एकूण आता जर आपण मोहिली मार्गे आलो तर इकडून येण्यासाठी केल्या 3 टप्पे. कधीही किल्ल्याची वेळणी ही 3 टप्प्यामध्ये होते. तर आताच आम्ही पहिला टप्पा पार केलाय आणि समोरचा व्ह्यू बघाल तर समोरचा व्ह्यू बघू शकता आपण. जसं काय काश्मीरमध्ये आलो आहे आपण आणि समोरच आपल्याला अजून जायचं आहे. दुसरा टप्पा आता चालू केलाय आपण. खालीच लावलं पाहिजे. आणि ते आपल्याला दुर्गा फोर्सचे जयकांत दादा यांचे मार्गदर्शन लाभते खूपच चांगलं. आणि आपला पावसाळ्यामध्ये सर्वांचा लाडका जो प्राणी निघतोय. कुठलं तुम्ही मोबाईलचं का? किती झाडं लावले? कितीला आहेत तुम्ही? कितीला आहेत? 6वीला. आपल्याजवळ ही मुलं आहेत लहान, मोहिलीची आहेत. 6वीला का? शाळेत जाता ना? शाळेत जा. सह्याद्री प्रतिष्ठानचे मावले आहेत. आपला सोमनाथ दादा आणि आपली सगळी टीम आलेली आहे. तर मित्रांनो, उन्हाळ्यात माहिती होती आपल्याला कंडिशन कशी आली, किती गरमीचे आणि पाऊसही पडला नाही. 1 महिना पूर्ण लेट झाला पाऊस. कारण आपण मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केली आणि आता आपण वृक्षारोपण करण्याचं आपलं कर्तव्य आहे. म्हणून आजची मोहीम वृक्षारोपणासाठी आणि गड संवर्धनासाठी झाडे लावलेत. नाही, आपली टीम बघा सर्व. आता आपण समोरच्या बाजूला बघू शकता की पूर्णपणे पठार होता. आता आपल्याला लहान लहान झाडे बघायला मिळतात. याचे संवर्धन आपण नक्कीच करणार. मित्रांनो, ऑक्टोबर नंतर आपण याचे गवत जे होईल ते काढायला सुद्धा येऊ. ती एक मोहीम ठेवू आणि अजून भरपूर काम करायला बघ आपली मावले बघा. मित्रांनो, आपण जेव्हा सह्याद्रीमध्ये येतो तर खाण्याची जर आपल्याला नसेल, आपले फळे वगैरे भेटतात. आवळा भेटलेला आपल्याला. हा आवळाचं झाड आहे, पण तरी कच्चे आहेत. खाली बघा, कंडीचे काठे. मित्रांनो, आपण आता दुसरा टप्पा चालू केला झाडाला आणि आपण समोर बघतो आपली पब्लिक वरती गेलेले.
वरती आपण पब्लिक हे चढते. आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आहेत आणि आपली पब्लिक तिसऱ्या टप्प्यामध्ये. तर चला मित्रांनो, जेव्हा आपण पावसाच्या ट्रॅकमध्ये येतोय तेव्हा आपला पावसामध्ये निघाला प्राणी बघा. सावधानी. विंचू बघा रे, विंचू बघा. आवाज मित्रांनो, आता आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये चालत आहेत आणि पावसाच्या हलक्या सरी आहेत. आपण मोहिली मार्गे आलोय आणि या दगडावर पिवळा कलर मारलाय. ही निशाणी आहे की गडाकडे जाणारा रस्ता आहे. इथे एरो दाखवलंय आणि समोरचा व्ह्यू बघा. आणि जेव्हाही गुमतारा किल्ला येईल, हा आंबा आहे ना, हा आंबापाशी आपण जेव्हा पोचतोय तेव्हा समजायचं की गड अगदी 15 मिनटं राहिले आहेत गडावर जाण्यासाठी. हा एक जुना आंबा आहे, खूप मोठा. तशी उन्हाळ्यामध्ये आपली बोरं पडतात, तशी पावसाळ्यामध्ये आवलं पडल्यात बघा. आणि या आवलाचं झाड किती आल्यात बघा, सगळी कच्ची आहेत. तर रिस्की पॅच आहे, थोडासा रस्ता राहिला आहे आणि खाली पुन्हा आपण बघू शकता दरी टाईप आहे. आणि थोडंसं आता 10 मिनटाच्या अंतरावर आपल्याला महादरवाजा दिसेल. आणि समोरची चढाई पण बघा, थोडा रिस्की आहे. इथं येताना सावधानी या. हा शेवटचा पॅच दगडीची खांड आहे, इथं पूर्ण दगडी मार्ग आहे. आज चढल्यानंतर आपल्याला पुढे वरती महादरवाजा लागतोय. ही जी तटबंदी आपण पाहू शकता गुमतारा किल्ल्याची, पडक्या अवस्थेमध्ये आहे, कुठे ढासळलेलं आहे. कारण काही जे दगड आहेत ते अजूनपर्यंत शाबीत आहेत. आज आम्ही भिवंडी तालुक्यात असलेला खऱ्या अर्थानं दुगाड, मोहिली आणि घोडगाव या तिन्ही गावांच्या मध्ये वसलेला हा किल्ले गुमतारा, या किल्ले गुमताराचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज आम्ही खऱ्या अर्थानं शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जी गड संवर्धन मोहीम राबवली होती, ती सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून गडाच्या पायथ्याशी अनेक झाडांची लागवड करून आणि रस्ता जिथे शक्य होईल त्या ठिकाणी आम्ही रस्ता मोकळा करत आहोत. आणि खऱ्या अर्थानं आपण बघत आहात, आम्ही किल्ले गुमताराच्या महाप्रवेशद्वारावर येऊन थांबलेलो आहे. तुम्ही बघू शकता, ही तटबंदी असेल, पूर्ण महाप्रवेशद्वार जो आहे. तर शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जवळजवळ 70 ते 80 शिवभक्त आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काही शिवभक्त आमचे पुढे गेलेत, काही गड चढाव करत आहेत. सकाळपासून पावसाचा जोरही खूप जास्त प्रमाणात आहे, परंतु मोहीम कुठल्याही प्रकारे रद्द न करता खऱ्या अर्थानं आजचा जो 5 जुलैचा जो इतिहास आहे, ऐतिहासिक काळात या दिवशी आम्ही खऱ्या अर्थानं या किल्ले गुमतारावर या ठिकाणी उपस्थित झालेलो आहेत. खरं तर हे महाराजांचं वैभव बघून आज मनाला खरंच एक चांगली प्रेरणा आणि भावना लाभलेली आहे माझी. मित्रांनो, फायनली आपण महादरवाजापाशी पोहोचलेले आहे. मित्रांनो, फायनली आपण महादरवाजापाशी पोहोचलेले. जय शिवराय, जय शिवराय. आता ते आपल्याला पायरी मार्ग लागलाय, आपण पाहू शकता. आणि हा महादरवाजा आपल्या गुमतारा किल्ल्याचा पडक्या अवस्थेमध्ये आहे. संवर्धन करण्याची कालाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज. वरती चढल्यानंतर आपल्याला एक प्रथम पाण्याच्या टाकी दिसते. आता पाणी बघा, एकदम नित्तल दिसते, एकदम साफ. आणि समोरच आपण जे बोर्ड लावले सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत गुमतारा किल्ल्याची माहिती आणि नकाशा आपण पाहू शकता. आता 2-3 वर्ष आले आम्ही लावले हे बोर्ड. सो अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही बोर्ड लावायला या साक्षीदार होतो मी. आणि ते सूचना वगैरे ना किल्ल्याची माहिती देखील या बोर्डवरती आम्ही दिलेले आहे. फायनली मित्रांनो, आपण मंदिरापाशी पोचलेले. इकडे देवीचं मंदिर आहे. आपण काही वर्षाआधी हा इथं पत्र्याचा सेट बांधला होता देवीसाठी. आणि इथे देवीचं मंदिर आपण पाहू शकता. आणि इथे सुंदरशी देवीची मूर्ती आपण पाहू शकता. आणि आपले महाराजाची मूर्ती आहे इथं. आपण इथे पूजा नारळ फोडले आणि देवीला मान दिला.
आणि आपले बारक्या बघा काय रे कधी आलास तू हा बोल ना यो लहान मुलगा आहे. नाव काय तुझं युवराज. सकाळी आलाय गुमतारा किल्ल्यावरती. एवढा लहान असताना हे चढलाय आणि किल्ला बघाल तर आकाराने खूप मोठा आहे परंतु चढाई का नाही खरा अवघडच आहे पावसाळ्यामध्ये. परंतु हा लहान मुलगा चढलाय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. मित्रांनो वाजलेले आहेत 1:30 आणि आम्ही आता गड उतरलोय. पावसाचं चालू आहे थोड्या प्रमाणामध्ये. आता काही जण मागे आहेत आम्ही आलोय पुढे. तर आता आपले शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक खूप चांगली अशी मोहीम झाली. चांगलं असं सहकार्य लाभलं. माणसंही भरपूर प्रमाणामध्ये होते. आता मोहिमेचा अंत